मेंबर होते आणि त्याच अनुषंगाने मग जसं डिमांड होती तुमची म्हणून मी परत या महिन्यामध्ये तो वर्कशॉप घेतला. तर स्वतःशी नव्याने भेट, तर या नावातच आहे की बाबा आपण पुन्हा तो स्वतःला भेटायचा आहे अगदी नव्याने. पण कधी कधी काय होतं की आपण सगळ्यांसाठी सगळं करतो, सगळ्यांसाठीच, घरचे आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपलं कुटुंब आहे, आपली मुलं, आपला नवरा, जे जे कोणी आपल्या संपर्कात आहेत त्या सगळ्यांसाठी आपण सगळं करत असतो. इव्हन आपण इथं बसूनसुद्धा आईवडिलांची काळजी असेल म्हणा, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांची सगळ्यांसाठी करतो. पण स्वतःसाठी करण्यासाठी मात्र आपल्याला वेळ नसतो. मला काय गरज आहे, मी आहे अशीच ठीक आहे, मला याची गरज नाही आहे, असं म्हणत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळंच काय होतं, एक ठराविक जोपर्यंत आपलं वय आहे किंवा जोपर्यंत एका वयापर्यंत बाबा माणूस उत्साही राहतो, पण ठराविक कालावधीनंतर वय जसं वाढेल तसं आपण घरातली स्त्री, आपण म्हणण्यापेक्षा घरातली स्त्री ही एकटी पडत जाते. कारण मुलं मोठी झालेली असतात, जो तो आपल्या व्यापात असतो. अशा वेळेस तिच्या मनात एक समजत पण नाही, पण उगाचच उदास वाटणं किंवा चिडचिडेपणा किंवा मी एकटीच आहे, माझ्यासाठी कोणाला वेळ नाही, किंवा मी आता काही करू शकतच नाही, मी तेवढी सक्षम नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच मनात यायला लागतात. तर ही निगेटिव्हिटी आहे, एक नकारात्मकता आहे जी आपल्या मनामध्ये असते आणि ती साचत राहिली तर मग ती वाढत जाऊन पुढे त्याचं नैराश्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळेच स्वतःला आपण नव्याने पुन्हा ओळखणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही छंद आहेत का किंवा आपली आवड काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा वर्कशॉप होता, की मला बाबा स्वतःला आता जाणून घ्यायचं आहे. एवढं वर्ष मी सगळं केलेलं आहे, सगळ्या जबाबदारीतून मी आता मुक्त झालेली आहे. आणि असं नाही, जबाबदारी घेत घेत आपल्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण स्वतःसुद्धा एक व्यक्ती आहोत, आपण पण हाडामासाचा माणूस आहोत, आपल्याला पण मन भावना आहेत आणि आपल्या पण इच्छा आहेत, काही स्वप्न आहेत, ते पण पूर्ण करायची असतात. पूर्वीचा काळ गेला तो की बाबा स्त्रीने काय करू नये, तिने फक्त घराचाच आणि घरातल्या सदस्यांचाच विचार करावा, हा काळ मागे पडला. आता गरज आहे ती स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याची, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची. यासाठी आपण हे वर्कशॉप घेतलं. याच्यामध्ये 5 दिवस मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या, जेणेकरून त्या ॲक्टिव्हिटीमधून तुम्ही व्यक्त झालात, बरोबर, व्यक्त झालात आणि तुम्हाला नेमकं काय हवं आहे किंवा काय गोष्टी तुमच्या हातून सुटून गेल्या, तुम्ही कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय, स्वतःकडे करताय, ह्या गोष्टींना परत मी तुम्हाला तिथे आणून सोडलं, तुमच्या मेन उद्देशाकडं त्या गोष्टींना उजाळा दिला. हाच हेतू या वर्कशॉपचा होता आणि हे दुसरं वर्कशॉप पण खूप छान पद्धतीने आणि तुमच्या प्रतिसादामुळे खूप छान असं हे पूर्ण झालेलं आहे. आता मी तुम्हाला जे काही विचारेन ते थोडक्यात सगळ्यांनी सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिल्या दिवशी ज्या तुम्ही होता, बरोबर, त्या दिवसाची तुम्ही आणि आत्ताची तुम्ही यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? उज्ज्वला, थोडक्यात तू सांग. पहिल्या दिवसाची तू आणि आजची 5व्या दिवसाची तू, याच्यामध्ये तुला काय जाणवलं, काय अनुभव आला? माईक उज्ज्वला, माईक सुरू कर. माईक. पहिल्या दिवशी मी जॉईन झाले, त्या दिवशी म्हणजे ऍक्च्युली 2-4 दिवस माझं चाललेलं की जॉईन होऊ न होऊ, कारण मनात इतकी नकारात्मकता भरलेली होती. आजूबाजूचे काही काही भावनिक प्रसंग होते की आपण एखाद्याला एवढी मदत करतो, पण ज्यावेळेस आपल्याला त्यांनी थोडस श्रेय द्यायची इच्छा नाहीये, पण थोडस तरी मी केलं म्हणावं असं, म्हणजे खूप, म्हणजे मी माझ्या मिस्टरांशी पण बोलले, मला खूप आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच अनुषंगाने हा वर्कशॉप सुरू झाला. अरे आपल्यात बदल होतोय का बघूया, जाऊ दे, समोरच्याला सोडून देऊया, आपण आपल्यात काय बदल होतो ते बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक विषय देत गेले आणि मलाच वाटायला, अरे आपण आजूबाजूच्या लोकांचा का विचार करतोय, कशाला विचार करायला पाहिजे, आपण आपली ओळख, आपण आजूबाजूचे लोक आपल्याला काय म्हणून ओळखतात त्याला महत्व नाही, आपण आपली ओळख आपण स्वतः निर्माण करायची. आणि एक छोटासा प्रसंग आहे, मी ना असं कोणाचं लग्न वगैरे असेल ना, त्याच्यात एक छोटस आर्टिकल लिहिते आणि मी ते स्टेजवर जाऊन वाचून दाखवते. म्हणजे असं बाकीचे लोक म्हणजे काय म्हणतात ना, घर की मुलगी दाल बराबर, तसं म्हणजे ज्या मुलीसाठी लिहिलं होतं त्यांना काहीच फरक पडला नाही, ना तिच्या आईला फरक पडला, ना तिच्या वडिलांना. अजून येऊन ते मला म्हणाले पण नाही की अरे वा किती सुंदर लिहिलं, रडण्यासारखं, म्हणजे पूर्ण तिची हिस्ट्री. मला माझी
एक छोटीशी अपेक्षा होती की त्यांनी मला येऊन एकदा फक्त म्हणावं, पण ते त्यांच्याकडनं नाही. अजून मी रोज यांना म्हणते की एकदा पण ती बोलली नाही मला. हा किंवा नंतर छान जो लिहिले हा की आला आवडलं असं काही. हा की मी सोडून दिलं. अरे आपण आपलं काम केलं, मला वाटलं त्या मुलीविषयी म्हणून मी लिहिलं. म्हणून आता ठरवलंय फक्त माझ्यासाठी जगायचं आणि रोज जे नवीन नवीन विषय दिले की माझ्या आपोआपच माझ्याकडनं होत गेलं. आणि आज मी एवढी थकून आले होते तरी मी म्हटलं नाही, मी माझं स्वतःसाठी पत्र लिहिणार. आजूबाजूचे लोक काय म्हणतात तो मी आता विचार करणार. मी माझ्यासाठी जगणार. मी माझं लिखाण कमी माझ्या लिखाणातून सगळ्यांना ओळख करून देणार. बस. धन्यवाद. खूप छान वर्कशॉप ठेवलाय मला आणि अजून पुढचे पण वर्कशॉप मी हळूहळू जॉईन करेल. नक्की वेळेअभावी नक्कीच थोडा त्रास म्हणजे जॉईन व्हायला मला त्रास होतो. पण नक्की खूप छान नक्कीच माझ्या खूप बदल म्हणजे एक मी म्हणत नाही की 100% झाला, पण एक 50% 50% नक्कीच बदल. झालाय. नक्कीच. 50% अजून बदलण्याचा मी प्रयत्न आहे. खूप छान उज्ज्वला. कल्पना. नमस्कार मॅडम. 5 दिवसाचं वर्कशॉप जसं उज्ज्वला मॅम म्हणाल्या ना, तसंच मी पण खूप दिवस विचार करत होती. मला कसं वाटलं की लाईव्ह वर्कशॉप मध्ये किंवा आपल्याला काय अटेंड करायचं असेल रोज, आणि ती वेळ होती किंवा असं वाटलं की वेळ मला जमणार नाही म्हणून. पण जेव्हा तुम्ही मला सांगितलं की फक्त तुम्हाला एक टास्क दिला जाईल, तो तुम्हाला करायचा आहे, मग त्यावेळेला विचार केला की चला आपण टास्क तरी जमतो का बघू त्या वेळेनुसार आपल्याला. मग मी ते वर्कशॉप तुमचं जॉईन केलं आणि खूप छान वाटलं. खरं म्हणजे एक म्हणतो ना आपण कुठेतरी लपले गेलेलो असतो, ते बाहेर काढायचं काम तुम्ही नेहमी आमच्यातल्या गुणांना बाहेर काढता. तसं माझ्यात मी काय आहे किंवा मी आधी पण काही वर्कशॉप म्हणजे लॉकडाऊन मध्ये ना मी स्वतःवर खूप काम केलं होतं. कारण तेव्हा काय होत होतं, वेळ होता आणि ऑनलाईन गोष्टी जस्ट सुरू झालेल्या सुरू झालं होतं. आणि त्यामुळे क्युरिओसिटी असायची की नाही आपण काही शिकू शकतो का किंवा वेळ देऊ शकतो का. त्यामुळे असे वर्कशॉप मी काही केले होते. पण म्हणतो ना एक पॉलिशिंगची परत गरज असते. बरोबर. कारण ते झालं आणि तेवढ्यापुरतं झालं, परत ते बुक्स मध्ये ह्याच्यामध्ये पॅक झाल्यासारखं झालं होतं आणि रुटीन लाईफ पुन्हा चालू झालं होतं की आपल्याकडे बघायला वेळ नाही. आपलं म्हणजे जे सगळ्यांसाठी करायचंय तेच आपल्याला करायचंय. पण तुमच्या वर्कशॉपमुळे जे पॉलिशिंग म्हणतो ना की परत जो गंज चढलेला म्हणतो आपण, तो हळूहळू विचार करत करत निघत गेला तो की चला नाही अरे आपण या गोष्टी विसरून गेलो होतो, पण आता स्वतःला वेळ दिला पाहिजे, ह्या गोष्टी पुन्हा केल्या पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी कसं आपण वेळ काढू शकतो, म्हणजे वेळ हा काढावा लागतो. मी आता सध्या घरीच आहे, म्हणजे मी म्हंटल ना 2 वर्ष झाले आता मी जॉब खूप वर्ष केलं, पण आता आराम चालू आहे. पण आराम बरोबर आळस जो वाढलेला आहे तो कसा कमी करता येईल याच्यावरती खूप विचार झाला माझा. म्हणजे त्यासाठी मला वेळ देता आला खास करून की कसं आपण वेळ वाया न घालवता कारणी लावू शकतो, कसा वेळ काढून ह्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, जे छंद आहेत ते कसे आपण जपले पाहिजेत याच्यावर खूप म्हणजे विचार झाला माझा. छान, खूप छान कल्पना. निवेदिता. सगळ्यांनी माईक कॅमेरा का बंद केलाय? थँक्यू. कॅमेरे बंद झाले सगळ्यांचे. नाही चालू आहेत. बोला निवेदिता. हा, मलाही एकदम काही बाबतीत स्वतःशी नव्याने भेट खरंच वाटली. कारण मी पण कधी कधी मैत्रिणींना फुकटचे सल्ले देते विनाकारण. तर असं वाटलं की ते नको द्यायला, कारण त्यांच्यामध्ये किती वर्षानुवर्ष तेच गुण सुद्धा काहीच बदल नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी खूप काही चांगल्या गोष्टी करते, स्वतःसाठी वेळ काढते, छंद जोपासते, तर त्यांनीही करावं असं मला वाटायचं. कारण त्या रोजच्या रुटीन मध्ये बिझी होते, मुलं, नवरा, आणि तेच बोलणं की मी आज हे स्वयंपाक केला, मी ही भाजी आणली, मी भाज्या निवडल्या, तेच बोलणार, स्वतःविषयीच बोलणार. मला असं वाटायचं की अरे यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि क्लोज फ्रेंड्सलाच मी तो सल्ला देत होते. बरोबर. आता ते बंद केलं. मी त्यांना काहीच जात नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा, मी माझी स्वतःची प्रोग्रेस चालू ठेवणार. कारण त्यांच्यामध्ये वेळ आणि ऊर्जा घालवून मला इतके वर्ष काहीच मिळालेलं नाही. त्यामुळे मी आता ते बंद केलंय. म्हणून मला असं वाटलं की खरंच आपल्याला एक म्हणतात ना ते की एक नव्याने स्वतःची ओळख निर्माण झाली, तुमच्या वर्कशॉपमुळे नक्की झाली. खूप छान निवेदिता. आणि
खरं तर असंच असतं आणि आपण समोरच्याला सांगायला जातो चांगल्या उद्देशाने, पण ते समोरचे काही आपल्याला मनावर घेत नाहीत. आणि माझं पण असंच स्वभाव आहे की बाबा समोरच्याने रिकामं बसू नये, आपला वेळ वाया घालू नये, हे खूप मनापासून मला वाटतं. मी माझ्या फॅमिलीतल्या लोकांना पण सांगते, पण ते दुर्लक्ष करतात, त्याला आपण काय करू शकत नाही. अशा निगेटिव्ह विचारांच्या लोकांचा मला राग येतो. त्या असे लोक आसपास पण नको वाटतात की बाबा ह्यांच्यात एवढी नकारात्मक भरलेली आहे की ते आपल्याला पण ते निगेटिव्ह करतात, ते वातावरण पण निगेटिव्ह करून टाकतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. खूप छान निवेदिता. पुढच्या अंजलीताई. सॉरी, मी थोडस बोलते. हां, मी एकच वाक्य बोलते, कारण मला आठवला बोल. मुद्दा म्हणून. हो हो आपण जे लिहितो ते टाकतो ना, आता कुणी कुणी कौतुक करतात. परवाचीच गोष्ट आहे माझी, लोकसत्तामध्ये ते छान एक पत्र आलं हो, माझं. आलं. ते ऍक्च्युली मी आपलं सहज लिहिलेलं. जर काही त्याने मला काय म्हणाले माहितीये का, काय काम आहे म्हणे, आता दोन्ही मुलं बाहेर असतात म्हणून वेळ घ्यावा म्हणून हे काम सुरू. काय बोलणार बस, बाकी हो, काय. आम्हाला वेळ भरपूर आहे म्हणून आम्ही असाच वेळ वाया घालवतो, नाही की नाही. आणि बाकी तुम्ही सगळे की जसे कामातच गुंतलेले आहात, आणि हेच तर नाही कळत ना की विशेषतः स्त्रियांना की बाबा स्वतःसाठी वेळ काढायचा असतो. तेच तेच आयुष्यात तेच तेच करत राहिला तर काय उपयोग. आपण जन्माला आलो त्याचा काहीतरी सार्थकी लावा, काहीतरी चांगलं काम करा. दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी नक्की करा. अंजलीताई, तुम्ही बोला. पहिल्या दिवशीच्या तुम्ही आणि आजच्या 5व्या दिवशीच्या तुम्ही, याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला? खरं सांगायचं तर यामध्ये तुमचं सहकार्य पहिलं खूप आहे. जे धन्यवाद. काही टास्क दिलेत आम्हाला, ते असे दिलेत की ज्यामुळे आम्हाला वाटलं की त्या टास्क मध्ये आपण डोकून पाहिलं पाहिजे. त्या टास्क मध्ये का दिला आहे आपल्याला हा टास्क. हां, स्वतःला ज्या वेळेला ओळखायचं. लक्षात घ्या मॅडम, 31 मी शिक्षिकेची नोकरी केली. शाळा, ट्युशन, घर दार, मुलं, माझ्या परीने जसं आलं तशी मी व्यस्त राहिले. लिखाण मला तेव्हाही आवडत होतं, आजही आवडतं, पुढेही आवडेल. त्यावेळेलाही मी काय लिहित होते, पण कधीही असे ग्रुप्स किंवा असे प्लॅटफॉर्म्स मी जॉईन केले नाहीत, कारण तेवढा वेळच नव्हता. त्यावेळेला जे काही लिहायचं ते नाट्यछटात, छोटस काही असेल तर ते फक्त शाळेपुरतं मर्यादित. त्यांना ट्रॉफी मिळाली, मी खुश, शाळा खुश. पण एक सांगते तुम्हाला सगळं माझ्या मैत्रिणींनो, की तुमच्या केलेल्या कामाचं कौतुक कोणालाही नसतं. हे मला याच्यातून जाणवलं प्रकर्षाने. या 5 दिवसात बरोबर आहे. पहिलं जाणवलं. कारण ज्यासाठी म्हणजे मेहनत घेतलेली आहे, ज्यासाठी आपण आपल्या जीवाचं रान केलेलं आहे, प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून, तिथे तुमचं कौतुक तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर कोणालाही नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट इथे की आपलं शरीर दिवसेंदिवस त्याच्यात जे काही होणार असतात ते नैसर्गिक बदल होतच असतात, पण मन मानत नाही ना. माझ्या बाबतीत हे फार होतं. मला वाटायचंच नाही मी म्हातारी झाली. खरं ते सांगते. ऍक्च्युली मी अंजलीताई, पण आता पण एक गोष्ट सांगते, आता पण तुम्ही खूप छान दिसतात, फ्रेश एकदम. तुमच्याकडे बघून वाटतच नाही. तुमची तब्येत छान आहे. ऍक्सेप्टच करायला नव्हतं माझं मन तयार. हा, मेंटेन छान ठेवलं स्वतःला. आरशामध्ये बघितलं, झाले केस पांढरी झाले, डोळ्याखाली काय आलं, काय चाललंय तुझं, किती दिवस सगळ्यांसाठी तर पडणार. परत इथे बसून सगळ्यांच्या काळज्या आपण करायच्या. बरोबर. ऍक्च्युली आता हे वय आपलं असं आहे की आपण आपले छंद जोपास, काहीतरी आपली जी आवड सुप्त राहून गेली, आपल्या हातातून जे सुटलं, कमीत कमी या प्लॅटफॉर्मवर आपण त्याच्यावर 2 शब्द लिहितोय. कधी आवडतात लोकांना, कधी त्याच्यावर छान प्रतिक्रिया येतात. दोन्ही बाजू आहेत. आणि नकारात्मकता पण स्वीकारायची आपल्याला सवय लागली पाहिजे. प्रत्येक वेळेला मी छान असं म्हणून कसं जमेल, नाही का. बरोबर. माझ्यामध्ये जास्ती चांगला बदल झाला नाही तर मला काय वाटायचं माहिती, त्या माझ्या मैत्रिणी आपल्या घरातल्या गप्पा मारतात, हे असं झालं आज आमच्याकडे, ते तसं झालं. त्या फॅमिली कटकटीपेक्षा हेच खूप छान आहे. खूप छान आहे. बरोबर. खूप छान आहे. सकाळी उठल्यानंतर भले मोबाईल, माझ्यातला मी ग्रुप बघितला, साहित्य सुरमई बघितलं, काय आहे का नवीन, आपण काय करू शकतो का, हे जास्ती चांगलं आहे मॅडम. बरोबर. आणि तुमच्या या सहकार्यामुळे, समजून घेण्याच्या पद्धतीमुळे काय झालेलं आहे, आम्हाला एक प्रकारचं असं प्रोत्साहन मिळालेलं आहे. नक्कीच. या आरतीताई तर माझ्याशी नेहमी अगदी व्हॉट्सअपवरती भरपूर बोलत. आजही त्यांनी मला व्हॉइस कॉल लावला होता, पण बाय चान्स मीच जरा थोडीशी मिस केला तो कॉल त्यांचा. एनिवे, त्यांना नंबर पाठवते. बाकी खरं म्हणजे खूप बदल होतोय मॅडम. खूप गोष्टी आयुष्यामध्ये माझ्या खूप गोष्टी सुटल्या. खूप गोष्टी सुटल्या म्हणजे अक्षरशः खूप सुटल्या. माझ्या
या वयामध्ये मला आता असं वाटतं की आता मुलं त्यांच्या संसारात आहे, तिथं मी इंटरफेअर करू काय? बरोबर. माझा काहीतरी स्वतःचा एक व्यक्तिमत्व जे आहे, आता या वयात तरी निदान लोकांसमोर येऊ दे ना. नक्कीच 4 लोकांनी बाबा ही काहीतरी 2 शब्द लिहिते म्हणू दे ना. येणार नक्की. काय म्हटलं तरी चालेल म्हणा, तशी अपेक्षा नाही, पण म्हणू दे म्हटलं तर. हा दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे माझं तत्पर असते, लिही त्या प्रतिलिपीवर, लिही त्या मार्मिकवर, लिही त्या माझ्यातल्या मीला, सगळीकडे मी आपली लिहित राहते. बदल छान झाला नक्कीच. थोडेसे पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आले आणि मुख्य म्हणजे नकारात्मक वातावरणात राहण्यापेक्षा थोडस जरा आपल्या समवयस्क मैत्रिणी आहेत या ग्रुपमध्ये बऱ्याचशा, बरोबर. काही लहान आहेत काही मोठ्या आहेत, पण विचाराची वेवलेंथ जुळलेली आहे प्रत्येकाची. हम्म. त्यामुळं एक चांगला म्हणजे विचार, सकारात्मकता मनामध्ये जगण्याची जी आस असते ना मॅडम, हा ती याच्यामुळे निर्माण झाली, निर्माण डेफिनेटली निर्माण झाली. आणि छान हाच प्रतिक्रिया तुमच्या या वर्कशॉपचा. धन्यवाद. खूप छान. हाच उद्देश हा वर्कशॉपचा आहे. आरतीताई, निवेदिताताई कॅमेरा सुरू ठेवा, कारण व्हिडिओ मी सेव्ह करते, त्यामुळे कॅमेरा चालू ठेवा. आरतीताई बोला, तुम्हाला काय फरक जाणवला? नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना, सर्व मैत्रिणींना. आणि आज सगळ्या मैत्रिणी मला छान समोर भेटतायत, त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि माझ्यातल्या मी ग्रुपचा नवीन स्वतःचा शोध मला लागलेला आहे. मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की हा जो आपण माझ्यातला मी किंवा स्वतःचा नवीन शोध घेण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यामुळे आम्ही हे 5 दिवस एकदम बिझी राहिलो. आणि प्रामुख्याने मी सगळ्यांना डावलून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणजे मी 5 दिवस भरपूर कामाकडे लक्षच देत नव्हते. पहिला आपला टास्क पूर्ण करायचा. खूप छान. आणि खरंच सांगते मॅडम, सकाळी उठले की कामाकडे किंवा कोणाकडे लक्ष देत नव्हते. आपलं लिखाण करायचं, कोणी काय का म्हणे ना, मी आता अजिबात लक्ष देत नाही. खूप छान. आणि सांगते, हे बघा, मला एक जाणवलं की मी एवढे वर्ष, आज माझं वय 70 आहे, मी एवढं वर्ष काम केलं, पण मला कोणी डिग्री दिली नाही, कुठलीही मला पदवी मिळाली नाही, घरातले काम करते म्हणून. पण आज माझ्यातल्या मी कडनं मला जे सर्टिफिकेट मिळालं, त्याचा मला खूप आनंद होतो. आणि माझ्यातली मी खरंच, तुम्ही माझ्यातली मी बाहेर काढली खरं म्हणजे. आणि आता नवीन मैत्रिणी मिळाल्या, छान गप्पा मारता येत आहेत सगळे. मला अंजली ताई तर माझ्या व्हॉट्सअपवर छान मैत्रीण झालेल्या आहेत. आणि त्या स्वतः शिक्षिका असल्यामुळे उत्तम लिहित. आणि या ग्रुपमध्ये सगळ्या खूप हुशार लेखिकांची माझी ओळख झाली. सर्वजणी खूप सुंदर लिहितात आणि त्यामुळे आपल्याला नवीन सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. आता माझ्यातल्या मी ग्रुपमध्ये आल्यापासून माझ्यामध्ये माझा आत्मविश्वास तर वाढलाच, नवीन मैत्रिणींची ओळख झाली. आणि मी स्वतःकडे लक्ष देतच होते, पण अजून जास्त द्यायला सुरुवात केली. खूप छान. आता ह्या 5 दिवसामध्ये प्रायोरिटी म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं. नक्की. हे लग्न छान आपलं तुम्ही म्हटलं तसं. नक्कीच. पार्लर मध्ये जाऊन केस कलर करून आले. नक्की. वा, खूप छान. आणि काय असं करायचं, मला मेकअप करायला आवडतं बरं का. हो का? नक्की करायचा. लोक काय म्हणतील याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला मनात आलं, छान तयार व्हायचं, फिरून यायचं बाहेर, एकटी जाऊन मस्त राहायचं. आणि या वर्षात तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे, सुंदर असं. आणि आम्ही काय केलं मॅडम, नाही, आम्ही स्वतः व्यवस्थित आवरून, म्हणजे आज तर रोजच स्वतः संध्याकाळी व्यवस्थित आवरते आणि फिरून येते, म्हणजे आपल्याला जसं जमेल तसं. आणि आता असं वाटायला लागलं की हा वर्कशॉप हा आपला चालूच राहावा असं वाटायला लागलं. ऍक्टिव्हिटी आहेत ना, तुम्ही पुन्हा करू शकता. दिवस तुम्ही कसं आहे ना, 1 मिनिट कल्पना, तुम्हाला परत वाटलं की बाबा 15 दिवसांनी की मला उदास वाटते, माझी चिडचिड होते, पुन्हा या ऍक्टिव्हिटी करायच्या, त्यातून पुन्हा तुम्हाला परत ती प्रेरणा मिळणार आहे. कल्पना काय म्हणत होता? आपण कसं या वर्कशॉप मुळे कनेक्ट राहतोय. नक्की. एकमेकीशी आपण बोलतोय. आणि प्रामुख्याने आता तुम्ही जो टास्क दिलाय आम्हाला, तो पूर्ण करायचा म्हणून घरातलं पटपट लवकर आवरून आम्ही आमचं, आता आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, हे उद्दिष्ट डोक्यात असतं. त्याच्यामुळे
लवकर लवकर कामं आवरायची, स्वतःकडे लक्ष द्यायचं, हे आता परत रिपीट झालं. नक्की नक्की पूर्वी करत होतो पण मध्यंतरेच्या काळात विसरलो होतो बरोबर आणि आम्ही घराकडे जास्त लक्ष देत होतो. पण आता माझ्या लक्षात आलं की आपण एवढं घरासाठी करतो तर आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही, म्हणत नाही, शाबासकी तर कोणीच देत नाही. बरोबर उलट म्हणतात तू काय वेगळं केलंस. सगळेजण मग मी आता हुशार झाले. मी आता काय करते, कोणाकडेच लक्ष देत नाही. आपलं मस्त पुढे बघा, काय का बोला ना, माझ्या नावाने आपलं शांत मस्त लिहित राहायचं. माझ्या नावाने ओरडती आणि करते छान तुमचे माझ्या मॅडमने काय शिकवलं माझ्या मनात जे आहे ना, मी मनापासून व्यक्त होते बघा, बरोबर हो आणि मनापासून सगळ्यांना रिप्लाय देते. म्हणजे खूप उगीच छान. नाही, सगळं वाचायचं ते मनापासून वाचायचं आणि आपल्या मनामध्ये जे काय आहे ते मनापासून द्यायचं. म्हणजे मॅडम खरं सांगू का, हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म मिळाला. धन्यवाद. एक मिनिट आरतीताई, हा. आज घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला अवश्य ग्रुपवर अवश्य टाका. सांगा. काय बोलले तुमच्या या सगळ्याबद्दल ते हा. नक्की तुम्ही ग्रुपवर टाका. आम्ही आता फार दुसरा प्रश्न? वाचण्यासाठी उत्सुक आहोत. दुसरा ओके? प्रश्न आहे मला एकच म्हणायचंय, की आरती मॅम आहेत ना, आरती मॅम, त्या आम्ही जे आता 50शी ओलांडायच्या याच्यावर टप्प्यावर आहोत आता आम्ही, तर तुम्ही आज बोललात ना, एक इन्स्पिरेशन म्हणू शकतो. कारण सध्या बघतो तुमच्या एज मध्ये, म्हणजे 70च्या एज मध्ये शरीराचं दुखणं सगळ्यांनाच असतं मॅम, पण हो. हे दुखतंय ते दुखतंय, किंवा नुसतं टीव्ही सिरियल मध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्यामध्ये मन गुंतवण्यापेक्षा हे जो तुम्ही वेगळं आरती मॅमनी जे म्हणतो ना दिलंय किंवा करतायत स्वतः, तर त्याच्यामुळे आम्हाला पण खरंच इन्स्पिरेशन मिळेल की आपण सुद्धा हे जे करतोय, लिखाण असेल किंवा हे जे ग्रुप्स आहेत आपले, त्याच्यातच कसं रमले जाऊ आणि ह्या बाकीच्या डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहू बरोबर. किंवा निगेटिव्हिटी पासून लांब राहू. पुढचा माझा प्रश्न आहे संगीता मॅडम, हा मला काय म्हणायचं, मला हे जे घरगुती गप्पा असतात ना, की आपलं म्हणजे काही सासू सुनेचा हा, गप्पा ते आवडत नाही. किंवा मला हे असलं आवडत नाही, मला पण बिलकुल अजिबात नाही आवडत नाही. गॉसिप Gossip मला नाही आवडत. सांगू का, मला ते कोणाच्या घरातल्या म्हणजे कोणाच्या घरात जाऊन डोकावायला तर अजिबात अजिबात आवडत नाही. चांगलं मी आहे. स्वतः पण कोणाच्या घरात जाऊन डोकवत नाही आणि त्यांना पण माझ्या घरी डोकावू देत नाही. खूप छान. पुढचा प्रश्न आहे उज्ज्वला. 1 मिनिट फक्त मी बोलते मॅडम. हा बोला. 1 मिनिट. आपण आहे ना मॅडम, सगळ्यांनी एक दिवशी ठरवून आरती त्यांच्या नांदेड सिटीला जायचंय. नक्की 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 जाऊया. नक्की जाऊ. ट्रिप काढूया आपण. हो हो नक्की. उज्ज्वला या मॅडम आपल्याकडे व्हॉट्सअपचा. पुढचा प्रश्न आहे की आज या 5व्या दिवशी स्वतःला तुम्ही काय सांगणार आहात? स्वतःला काय सांगणार आहात? जसं की स्वतःला अजिबात दोष देऊ नको, किंवा तू खूप स्ट्रॉंग आहेस, किंवा सगळ्यांना खुश करता करता स्वतःला विसरू नकोस, असं काय आता सांगणार? जे आरतीताईंनी सांगितलं त्याच्या पुढे आम्ही पोल आहोत. वर्कशॉप सगळ्यात जास्त सक्सेसफुली केलाय आरतीताईने. आरतीताईंसाठी टाळ्या होत्या. अगदी त्यांच्यावर पूर्ण बदल झालेला. आरतीताईंसाठी टाळ्या. आता शेवटच्या मी दिवशी एन्जॉय केला बरं का, वर्कशॉप भरपूर एन्जॉय केला. हो हो खरंच केला म्हणजे आम्ही केला असं नाहीये, पण बराच आरतीताईंनी बदल जास्त झाला. केला. पण तुम्ही पूर्ण बदलून गेलेले आहात. नक्कीच. ते सगळ्यांकडे आता एकेका वाक्यात मिळून येऊ. हो, बघूया एकेका आता वाक्यात मला सांगा. ते का नाही ते. एका वाक्यात अहो, सांगा आमची नांदेड की आज तुम्ही स्वतःला काय सांगणार आहात? आता मी सांगते माझ्यात बदल म्हणजे आता आरतीताईचं प्रोत्साहन घेऊन मी एवढं सांगते, त्यांनी जो बदल केला त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यात आहेत की बाबा सिरियल बघणं, मला तर वाटायला लागलं हे सगळं बंद करायचं. आपल्या डोक्यात फक्त लिखाण ठेवायचं, आजूबाजूला चाललंय त्याच्यात भाग घ्यायचा, नाही म्हणत नाही, घ्यायचा. अगदी अलिप्तही नाही व्हायचं, वानप्रस्थाला नाही जायचंय, फक्त एक करायचं. आपल्याला ज्याच्यातून समाधान मिळतंय त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन माझ्यातली मी परत बाहेर काढायची आहे. खूप छान. निवेदिता. माईक सुरू करा. माईक आवाज नाही मॅडम, माईक सुरू करा. हा. मी स्वतःला असं सांगू इच्छिते आहे की या 5 दिवसांचा मला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल असं मी काहीतरी करेन. नक्कीच. अगदी प्रत्येक दिवसाचा
म्हणजे कधी कधी असं वाटतं, बोरिंग वाटतं किंवा हा. निराश वाटतं, तर मी प्रत्येक दिवसाचं आठवून पुन्हा ते ऍक्टिव्हिटी करत जाईल आणि त्याला नवीन नवीन ऍक्टिव्हिटी जोडत जाईल. जोडत जाईल, नक्कीच. त्या रिपीट नाही करायच्या. बरोबर, खूप छान. कल्पना? मॅम ऍक्च्युली डिस्कनेक्ट झालेले ना, मला प्रश्न थोडा कळला नाही. आज स्वतःला तू काय सांगणार तुम्ही? मी स्वतःला तुम्ही काय सांगणार आज? काय सांगू इच्छिता? मी या 5 दिवसाच्या वर्कशॉप मधून जे शिकले त्यातून असं समजेन की काहीही परिस्थिती आली, काहीही वेळ आली तरी डगमगायचं नाही आणि स्वतःवर त्याचा परिणाम होऊन द्यायचा नाही. जी काही परिस्थिती असेल ती स्वीकारायची. मी एक वाक्य टाकलं होतं, हे वाक्य मी ऐकलं होतं की परिस्थिती बदलता आली नाही तर मनस्थिती बदलावी. बरोबर. तर ते वाक्य खूप मला आवडतं. मग त्यानुसारच त्या परिस्थितीला सामोरं जाऊन नक्कीच. आपलं जे म्हणजे आपल्यासाठी जे योग्य आहे हा. ते कसं चालू ठेवायचं ते बघेल. अंजली ताई, आज स्वतःला तुम्ही काय सांगाल? स्वतःसाठी जगायचं, आपलं बस. समाधान आपण शोधायचं, शोधायचं. नक्कीच. आपला आनंद आपण शोधायचा. बस, बरोबर. त्या काळज्या सगळ्यात नक्कीच. बाकी काही करायचं नाही. आरतीताई, आणि या वयामध्ये फक्त एवढंच पाहिजे. बरोबर. आरतीताई, तुम्ही कोणाला थँक्यू म्हणू इच्छिता? कोणाबद्दल तुम्ही कृतज्ञता भावना तुमची व्यक्त करू शकता? कोणी पण असेल. मी प्रथम संगीता मॅडम, तुमच्याबद्दल मी खूप संगीता, धन्यवाद. प्रथम मी तुझं खूप मनापासून आभार मानते. आणि आता मला एवढी चांगली सखी मिळाली आणि मी संगीता तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठी मी आहे, मागेच तुम्हाला बोलले त्यामुळे होते, तुला अरे मला तुरे संगीतात, करते. हो संगीतात म्हणा, मागेच बोलले होते मी पहिल्या दिवशी. ओके. आणि मला आता माझ्या खरं सांग का, तुम्ही गुरु आहातच आणि मला एक उत्तम सखी मिळाली, उत्तम गुरु रूपात सखी मिळाली. नक्की. आणि माझं जे पूर्वी राहिलं होतं शिकायचं ते आता मी अनुभव घेतेय. म्हणजे माझी जी इच्छा राहिली होती लेखनाची इच्छा, म्हणजे माझी परिस्थिती काय होती, मला माहितीये की मला भरपूर अडथळे आलेले आहेत. हो. पण आता मी त्यातनं तुमच्या जसं माझ्यातल्या मी ग्रुपला जॉईन झाले ना, तसं मी तुमचं तर सायकोलॉजीचा अभ्यास आहे, तुम्ही त्याच्यात पदवी घेतलेली आहे, त्यामुळे मला वाटतं की ह्या ग्रुपला मी जॉईन झाले आणि जे मध्ये माझे काही वर्ष गेली होती ती मी सगळी परत भरून काढली. वा. माझी जी इच्छा अपूर्ण राहिली होती ना शिकायची, मला शिकण्याची फार आवड आहे. आणि खरं म्हणजे माझं कॉलेज झाल्यानंतर मला बीएड करायचं होतं. मला ऍडमिशन पण माझं लग्न झाल्यानंतर मला सासरचे लोक फार कडक भेटले, म्हणजे पुढं मला काही स्कोप मिळाला नाही. त्यामुळे घरातलं पूर्वीच्या काळी कसं होतं, पूर्वी जरा कठीण, आमच्या घरातलं वातावरण खूप कडक होतं. आणि मी पुण्यातली राहणारी, मी मुळातली पुण्यातली चांगली शिकलेली, पण मला माझं लग्न झाल्यानंतर मला पाहिजे तसं काही पुढे वाव मिळाला नाही. मग माझी एक इच्छा राहिली होती पुढे शिकायची, ती मी आता माझी इच्छा पूर्ण करून घेतेय. नक्कीच. खूप छान. या ग्रुप मधून. आणि मला खरं सांगते, तुमचा क्लास जॉईन केल्यापासून असं वाटतं मी परत कॉलेजला गेलेली आहे. बरोबर. उज्ज्वला, एवढं सुंदर वाटतं. कोणाला थँक्यू म्हणणार आज? पूर्वीचे दिवस मी परत अनुभव घेते. आणि असं वाटतं ह्याच्या पुढे पण मी म्हणजे वयाच्या 3ऱ्या टप्प्यावर आहे. आणि असं वाटतं की ह्याच्या पुढचं जीवन मी स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगावं. मी कोणावरही अवलंबून राहत नाही आणि कोणाची अपेक्षा करत नाही. जास्तीत जास्त स्वतःचं काम स्वतः करायचं आणि दुसऱ्याला दुखवायचं नाही, हे पहिलं माझं तत्व आहे. की आपल्या बोलण्यामुळे दुसरं कोणी दुखवलं नाही गेलं पाहिजे, कोणाच्या मनाला दुखवायचं नाही, गोड बोलून 4 माणसं जोडायची, हीच माझी श्रीमंती आहे. खूप छान. उज्ज्वला, म्हणजे माझे मैत्र संपत्ती आहे. माझ्याकडे भरपूर मैत्रिणी आहेत आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक मैत्रिणीकडनं नवीन शिकतच गेले. आणि शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही. बरोबर. आपलं वय झालं तरी आपण नेहमी शिकतच राहायचं.
बरोबर. आणि त्याच्यामुळे आपण तरुण राहतो, आनंदी राहतो. आनंदी राहतो, ऍक्टिव्ह राहतो. बरोबर शिकायला काय वयाची अट नाही. बरोबर. उज्ज्वला, पुढे जाऊयात आपण. शिकण्यासाठी आपल्याला वयाची अट हां, नाही. अजून एक ऍक्टिव्ह घ्यायची, छोटीशी ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे, करायची आहे इथे. म्हणून उज्ज्वला, तू ओके. सांग एका वाक्यातच की आज कोणाला तू थँक्यू बोलणार आहेस, कोणाबद्दल कृतज्ञ आहेस? आज मी माझ्यातल्या मीलाच थँक्यू म्हणलं. अरे वा, अजून कोणीतरी कारण मला असलं? माझ्यातल्या मीनी प्रोत्साहन दिलं की हा वर्कशॉप तू कर. मी माझ्यातल्या मीलाच प्रोत्साहन म्हणजे थँक्यू म्हणणार आहे, कारण तिच्यामुळे मग माझ्यातल्या मी मध्ये सगळेच आले. सगळेच त्यामुळे आले. मी माझ्यातल्या मीलाच आज थँक्यू म्हणे. निवेदिता ताई. हा, मी सोशल मीडियाला थँक्यू म्हणेल, कारण सोशल मीडियामुळे हा जॉईन करता आला मला ग्रुप. हां, आणि या ग्रुपमुळे तुम्ही भेटलात सगळे, आणि संगीत मॅडम तुमच्यामुळे आम्हाला हा कोर्स करायला मिळतोय, म्हणून तुम्हाला पण थँक्यू आणि धन्यवाद. सोशल मीडियाला पण थँक्यू. कल्पना. मी सगळ्यात प्रथम युनिव्हर्सला थँक्यू म्हणेन, कारण की आपल्या आसपास म्हणजे बरेच चांगली लोक असतात, वाईट लोक असतात, पण युनिव्हर्स ची काही हे आहे, त्याच्यामुळे आपण चांगल्या लोकांशी किंवा तुमच्यासारख्या लोकांशी मी जोडली गेली जोडली गेली. बरोबर. आणि त्यामुळे हा प्लॅटफॉर्म मला मिळाला. सो युनिव्हर्सला मी सगळ्यात आधी थँक्यू म्हणेन. खूप छान. अंजली ताई. आपण तर बाबा सगळ्यांना थँक्यू म्हणतोच. पहिलं स्वतःला, नंतर ग्रुपला, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी युनिव्हर्सला. बरोबर त्यांना शेवटी का, तर त्यांनी बुद्धी दिली म्हणून आपण आधी आपल्याला बरोबर बरोबर आणि आपल्या ग्रुपलाही म्हणायचं, कारण आपल्या ग्रुपमध्ये एवढे चांगले लोक आहेत. दॅट्स ऑल. खूप छान. आता आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करणार आहोत. मी सांगेल तसं तुम्ही ऐकायचं आहे. सगळ्यांनी ताट बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहेत. मी जे सांगेल ते सगळं ऐकायचं आहे आणि तसं बोलायचं आहे सगळं. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. तर मी जे बोलणार आहे ते शांतपणे ऐका. आजपर्यंत तुम्ही खूप काही केलं, सगळं सांभाळून घेतलं. खूप वेळा स्वतःच्या इच्छा, भावना लपून दाबून ठेवल्या. इतरांसाठी जगत आलात. पण आता फक्त स्वतःसोबत शांत राहायचं आहे. कल्पना करा, तुमच्यासमोर एक सुंदर प्रकाश आहे. तो प्रकाश तुमच्या मनात हळूहळू उतरत आहे. तो प्रकाश लाल असेल, पिवळा असेल, जो कलर तुम्हाला दिसतोय, बघायचा वाटतोय, त्या प्रकारचा कलर त्या प्रकाशाला आहे. तो हळूहळू तुमच्यात उतरत आहे आणि तुमच्या मनातली सगळी भीती, ताण, दुःख हळूहळू दूर होत आहे. आता तुम्ही मनात बोलायचं आहे, तुमच्या मनात बोलायचं आहे, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारत आहे, मी प्रेमास पात्र आहे, मी मनाने खूप सुंदर आहे. आता तुमचा उजवा हात हृदयावरती ठेवा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय एम सॉरी, आय लव्ह यू. फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता दोन्ही हात एकमेकांवरती चोळा.
हातांचं घर्षण करून अलगद आपल्या डोळ्यांवर ठेवा. आणि आता हळूहळू डोळे उघडा. थोडं तरी हलकं वाटलं का तुम्हाला? हे जे नक्कीच हो, छान वाटलं. शेवटची 4 वाक्य आहेत, हातावर छातीवर हात ठेवून जेव्हा म्हणतो ना आपण, ते खूप छान वाटलं. नक्कीच ती वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी. हे कायम म्हणलं तरी त्याचा चांगला उपयोग होतो. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे किंवा ती मिळवायची आहे, काही गोष्टी मनासारख्या घडत नाही आहेत, खूप अस्वस्थ वाटतं आहे, मूड लागत नाही आहे, कशातमध्ये मन रमत नाही आहे, तेव्हा मनातल्या मनात कंटिन्युअसली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणायचं. त्यामुळे तुम्हाला थँक्यू. खूप छान असा रिलीफ मिळणार आहे. आणि हे वर्कशॉप आता कसं झालं, तुमचं मनोगत आहे ते माझ्यातली मी फेसबुक ग्रुपवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही टाका. आता सगळ्यांनी छान स्माईल द्या. मी एक फोटो काढून घेते. कॅमेरा ऑन करायला सांग सगळ्यांना. हो, सगळे कॅमेरा ऑन आहेत. ऑन आहे आपला. ऑन आहे सगळे. स्माईल. आरती ताई हां, स्माईल करा सगळे. अंजली ताई थोडंसं पुढे या, अजून पुढे या थोडंसं. हां अजून पुढे येऊ. हां, आता बापरे. छान. पायचा प्रॉब्लेम आहे मॅडम. हा. हा ठीक आहे. झाला. आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा पहा. ही ॲक्टिव्हिटी शेवटची जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही पुन्हा करू शकता. याच्याने खूप छान वाटतं. तर याचंच आता हे वर्कशॉप असंच कंटिन्यू मी घेत राहणार आहे. आणि याच्या पुढचा जो मोठा वर्कशॉप आहे तो थोड्या दिवसामध्येच, माझे थोडे नोट्स राहिलेत ते कंप्लीट झाले की मी तो पण सुरू करणार आहे. ते तर खूप मोठे सेशन आहेत. अगदी तास सव्वा तासाचं एक सेशन आहे ते. त्याच्यामुळे त्याची तयारी माझी चालू आहे. पण हा मी प्रायमरी बेसवरती हा जो वर्कशॉप घेतला हा त्याचाच भाग होता. त्यामुळे खूप छान मला तर चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे 2 वर्कशॉपमध्ये. पुढेही हे वर्कशॉप आपले होत राहतील. सर्वांनी आपले मनोगत ग्रुपवरती टाका. खूप छान तुमचा सपोर्ट मिळाला. सर्टिफिकेट लवकरच मी तुम्हाला देते. सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही ग्रुप सोडू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅडम लिंक टाका. हो टाकते, लिंक टाकते. संगीता मॅम, हो संगीता मॅम, एक बोलू का? हां, बोला ना. मला आतापर्यंत ना कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदा तुमच्याकडनं सर्टिफिकेट मिळाली आहे. धन्यवाद. हो, आतापर्यंत सर्टिफिकेट नाही. कॉलेजमध्ये असताना मी बास्केटबॉल खेळत होते. हां, संगीता मॅम, छान. मी फर्ग्युसन कॉलेजला बास्केटबॉल खेळत होते. हां, तिथे तेव्हा झाली. मला छान सर्टिफिकेट मिळालेली आहेत, हां, बक्षीस मिळाली आहेत. पण त्याच्यानंतर मात्र मी म्हणजे साहित्य क्षेत्रात नव्हते. हां. कॉलेजमध्ये असताना लिहित होते. त्याच्यानंतर आता मी 70व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. हा चांगली गोष्ट आणि आहे आता ही. मला स्वतःला माझ्यामधली प्रगती जाणवतीये. नक्कीच. आता सेशन संपवतोय आपण. आपल्या स्वतःसाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवल्याने आपलं हृदय पण छान राहतं. जेव्हा मनात येईल तेव्हा टाळ्या वाजवू शकता. आपल्यासाठी टाळ्या द्या. आपण वर्कशॉप खूप छान पद्धतीने तुम्ही पूर्ण केलेलं आहे. थँक्यू सो मच. लिंक देते मी. थँक्यू.